जिल्हा परिषदेतील राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच साताऱ्यात पोहोचलेत. शिंदे हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरेगावात पोहोचले असून त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे बहुमत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेची सत्ता ही खेचून आणली होती. मतदानाच्या दिवशी जिल्हा परिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये देसाईंच्या हाताला जखम देखील झालेली होती. राष्ट्रवादीचे सदस्य फोडल्यानंतर महायुतीमध्ये टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर साताऱ्यात लोकशाहीचा खून झाल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केलं होतं. भाजपसोबत झालेल्या संघर्षानंतर शिंदेंच्या सातारा दौऱ्याला प्रचंड महत्त्व आलंय. दरेगावात एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई येणार आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या या दौऱ्यात नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बोलून जिल्हा परिषदेच्या संदर्भात शिवसेना पुढची रणनीती ठरवणार का, याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.